जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास 6वा बद्धमुक्त निरूपणनाम. श्रीराम समर्थ. अद्वैत ब्रह्म निरोपिले जे कल्पने रहित संचले, क्षण एक तदाकार केले मजया निरूपणे. परिम्या तदाकार व्हावे ब्रह्माची होणी असावे, पुन्हा संसारासने यावे चंचलपणे सर्वता. कल्पना रहित जे सुख ते नाही संसार दुःख, म्हणून तेची एक होणी असावे. ब्रह्मची होई जय श्रवणे, पुन्हा वृत्तीवरी लागे येणे. ऐसे सदा येणे जाणे चुके ना की, मने अंतरिक्ष जावे क्षण एक ब्रह्मची व्हावे. पुन्हा तेथून कोसळावे वृत्तीवरी मागुते. प्रत्यावृत्ती सैरावेला किती करू एरझारा झारा, पायी लावून या दोरा कीटक जायचा. उपदेश काळी तदाकार होता पडे हे शरीर, अथवा नेणे आप पर ऐसे झाले पाहिजे. ऐसे नसता जे बोलणे तेची वाटेला जिरवाणे, ब्रह्म होणे संसार करणे हेही विपरीत दिसे. जो स्वये ब्रह्मची झाला तो मागुता कैसा आला, ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त न वटे. ब्रह्मची होऊन जावे का ते संसारीच असावे, दोहीकडे भरंगळावे किती म्हणून. निरूपणी ज्ञान प्रबळे उठून जाता ते मावळे, मागुता काम क्रोध खवळे ब्रह्मरूपाची. ऐसा कैसा ब्रह्म झाला दोहीकडे अंतरला, ओढगस्तपणेची गेला संसार त्याचा. घेता ब्रह्मसुखाची गोडी संसारिक मागे ओढी, संसार करिता आवडी ब्रह्मी उपजे मागुती. ब्रह्मसुख नेले संसारे, संसार गेला ज्ञानद्वारे. दोन्ही अपुरी पुरे एकही नाही, या कारणे माझे चित्त चंचल झाले दुष्टित. काय करणे निश्चित एकही नाही, ऐसा श्रोता करी विनती. आता राहावे कोणी रीती, म्हणे अखंड माझी मती ब्रह्माकार नाही. आता याचे प्रत्युत्तर वक्ता देईल सुंदर, श्रुती व्हावे निरुत्तर क्षण एक. आता ब्रह्मची होऊन जे पडले तेची मुक्तपदास गेले, एरते काय उडाले व्यासाधिक. श्रोता विनती करी पुढती, शुको मुक्तो वामदेवो वाहे श्रुती. दोघेची मुक्त आद्यंती बोलत असे, वेदे बद्ध केले सर्व मुक्त शुक वामदेव. वेदवचनी अभाव कैसा धरावा, ऐसा श्रोता वेदाधारे. देता झाला प्रत्योत्तरे, दोघेची मुक्त त्यादरे प्रतिपाद्य केले. वक्ता बोले या उपरी, दोघेची मुक्त सृष्टीवरी. ऐसे बोलत आवरी कोणाचा आहे, बहु ऋषी बहुमुनी सिद्ध योगी आत्मज्ञानी. झाले पुरुष समाधानी असंख्यात, याही वेगळे थोर थोर. ब्रह्म विष्णू महेश्वर आदी करुण दिगंबर विदेहाधिक. शुक वामदेव मुक्त झाले, एर हे अवघेची बुडाले. या वचना विश्वासले ते पडत मूर्ख, तरी वेद कैसे बोलिला तो काय तुम्ही मिथ्या केला. ऐकून वक्ता देता झाला प्रत्योत्तर, वेद बोलिला पूर्वपक्ष. मूर्ख तेथेची लावी लक्ष, साधू आणि व्युत्पन्न दक्ष त्याच हे न म्हणे. तथापि हे जरी मानले तरी वेद सामर्थ्य बुडाले. वेदांचे नि उद्धरिले न वचे कोण, वेदांगी सामर्थ्य नसे तर या वेदास कोण पुसे. म्हणून वेदी सामर्थ्य असे जन उधरावया. वेदाक्षर घडे जासी तो बोली जे पुण्यरासी, म्हणून वेदी सामर्थ्यासी काय उणे. वेदशास्त्र पुराण भाग्य झाली आश्रवण, तेने होई जे पावण हे बोलती साधू. श्लोक अथवा श्लोकार्थ नाही तरी श्लोकपाद, श्रवण होता एक शब्द नाना दोष जाती. वेदशास्त्री पुराणी ऐशा वाक्याच्या आयनी, अगाध महिमा व्यासवाणी वदवून गेली. एकाक्षर होता श्रवण तत्काळजी होई जे पावण, ऐसे ग्रंथांचे महिमान ठाई ठाई बोलिले. दोही वेगळा तिजानुधरे तरी महिमा कैचा उरे, असो हे जाणी जे चतुरे रागतो घोवी. वेदशास्त्रे पुराणे कैसी होती अप्रमाणे, दोघा वाचून तिसरा कोणे उद्धरावा. म्हणसी काष्टी लागो न पडिला तोची एक मुक्त झाला. शुक तोही अनुवादला नाना निरूपणे. शुकमुक्त ऐसे वदन वेद बोलिला हे प्रमाण, परितो नवता अचेतन ब्रह्माकार. अचेतन ब्रह्माकार असता शुकयोगेश्वर, तरी सारासार विचार बोलणे न घडे. जो ब्रह्माकार झाला तो काष्ट होऊन पडिला. शुक भागवत बोलिला परीक्षिता पुढे, निरूपण हे सारासार बोलिला पाहिजे विचार. धांडोळावे सचराचर दृष्टांता कारणे, क्षण एक ब्रह्मची भावे. क्षण एक दृश्य धांडोळावे, नाना दृष्टांती संपादावे वक्तृत्वासी. असो भागवत निरूपण शुक बोलिला आपण, तया अंगी बद्धपण लावू नये की. म्हणून बोलता चालता निचेष्टित पडिले नसता. मुक्ती लाभे सायुजता सद्गुरु बोधे. एक मुक्त एक नित्यमुक्त, एक जाणावे जीवनमुक्त. एक योगी विदेहमुक्त समाधानी, सचेतन ते जीवनमुक्त. अचेतन ते विदेहमुक्त, दोही वेगळे नित्यमुक्त. योगेश्वर जाणावे स्वरूप बोधे स्तब्धता, ते जाणावे ताटस्थता. ताटस्थता आणि स्तब्धता हा देहसंबंधू, येथे अनुभवाचे कारण. एर सर्व निष्कारण, तृप्ती पावावी आपण आपल्या स्वानुभवे. कंठ मर्याद जेविला त्यास म्हणती भुकेला, तेने शब्दे जाजावला हे तो घडेना. स्वरूपी नाही देहो तेथे काहीसा संदेह, बुद्ध मुक्त ऐसा भावो देहाच कडे. देहबुद्धी धरुणी चिंती, मुक्त ब्रह्मादिक नव्हेती. तेथे शुकाची कोण गती मुक्तपणाची.
मुक्तपण हेची शब्द मुक्तबद्ध हे अबद्ध सस्वरूप स्वतः सिद्ध बद्ध ना मुक्त मुक्तपणाची पोटी शिळा बांधता जाईचे पाताळा देहबुद्धीचा गळा स्वरूपी नसंटे मीपणापासून सुटला तोची एक मुक्त झाला मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त जयास बांधावे ते वाव तेथे काहीचा मुक्त भाव पाहो जाता सकळ वाव गुणवार्ता बद्धो मुक्त इति व्याख्या गुण तो मे न वस्तुत गुणस्य मायामूलत्वानं मे मोक्षन बंधनम तत्वज्ञाता परमशुद्ध तयासी नाही मुक्तबद्ध हा विनोद माया गुणे जेथे नामरूप हे सरे तेथे मुक्तपणे कैचे उरे मुक्तबद्ध हे विसरलेपणेसी बद्धमुक्त झाला कोण तो तरी नव्हे की आपण बद्धक जाणावे मी पण धरत्यास बाधी एव हा अवघा भ्रम अहंतेचा झाला श्रम मायातीत जो विश्राम सेविला नाही असो बद्धता आणि मुक्तता आली कल्पनेच्या माथा ते कल्पना तरी तत्वता साच आहे म्हणून हे मृगजळ माया नाथिले या भाळ स्वप्न मिथ्या तत्काळ जागृतीसी होय स्वप्नी बद्धमुक्त झाला तो जागृतीस नाही आला काहीचा कोण काय झाला काही कळेना म्हणून मुक्त विश्वजन जयास झाले आत्मज्ञान शुद्ध ज्ञाने मुक्तपण समूळ व्हाव बद्धमुक्त हा संदेहो धरी कल्पनेचा देहो साधू सदा निसंदेह देहातीत वस्तू आता असो हे पुढे राहावे कोणी रीती तेची निरूपण श्रोती सावध परिसावे इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बद्धमुक्त निरूपण नाम समास 6वा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ।